पानिपत पराभव नाही, इतिहासाची आत्मा. इतिहास म्हणजे फक्त तारखा, युद्ध आणि राजांची नावे इतकाच मर्यादित नसतो. काही इतिहास असे असतात की ते वाचताना रक्त तापतं, डोळे पाणावतात आणि मन अस्वस्थ होतं. अशाच इतिहासाचा अनुभव देणारी कादंबरी म्हणजे विश्वास पाटील यांची पानिपत. ही कादंबरी वाचताना सतत प्रश्न मनात घोळत राहतो, आपण खरंच हरलो होतो का, की इतिहासाने आपल्याला हरलेलं ठरवलं. 1761 सालच्या तिसऱ्या पानिपत युद्धाच्या पार्श्वभूमीवर ही कथा उभी राहते, जिथे मराठे आणि अहमदशहा अब्दाली आमनेसामने उभे ठाकले होते. मात्र ही कादंबरी केवळ रणभूमीवर घडलेल्या घडामोडी सांगत नाही. ती मराठ्यांच्या अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांची वेदना मांडते. ती राजकीय चुकांची आणि भ्रमांची कडू जाणीव करून देते. मानवी अहंकार कसा विनाशाकडे नेतो, हे ती ठळकपणे दाखवते. प्रत्येक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून नियतीशी दिलेल्या संघर्षाचं वास्तव उलगडत जातं. युद्धामागची मानसिकता, निर्णयांमागचं दडलेलं सत्य आणि पराभवामागची मानवी कथा ही कादंबरी प्रभावीपणे समोर आणते. म्हणूनच पानिपत ही पराभवाची गोष्ट नसून इतिहासाच्या आत्म्याला भिडणारी, मन हलवून टाकणारी कादंबरी ठरते. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य हे स्वप्न पेशव्यांच्या काळात एका विशाल साम्राज्यात रूपांतरित होतं. मराठ्यांची सत्ता पुण्याच्या कडेकपारीतून बाहेर पडून अटकेपर्यंत पसरते. उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचा दबदबा निर्माण होतो. दिल्ली जिंकली जाते आणि मुघल सम्राटही मराठ्यांच्या ताब्यात येतो. या यशामुळे मराठ्यांच्या मनात एक ठाम विश्वास तयार होतो की आता संपूर्ण हिंदुस्थान आपलाच आहे. स्वप्न अधिक मोठी होतात, आत्मविश्वास प्रचंड वाढतो. पण याच टप्प्यावर विश्वास पाटील आपल्याला सावध करतात. ते दाखवतात की सत्ता वाढली म्हणजे दूरदृष्टीही वाढेलच असं नाही. साम्राज्याच्या विस्ताराबरोबर निर्णय अधिक जबाबदारीचे असायला हवेत, पण तिथेच चुका घडू लागतात. विजयाची सवय माणसाला बेफिकीर बनवते. राजकीय गणितांकडे दुर्लक्ष होऊ लागतं. आणि याच अति आत्मविश्वासातून पुढील संकटांची बीजं रोवली जातात. दिल्लीचा मोह मराठा सत्तेच्या मनावर हळूहळू अधिराज्य गाजवू लागतो. पेशवे, सरदार आणि राजकारणी सगळ्यांचं लक्ष एकाच दिशेने वळतं, दिल्लीकडे. कारण दिल्ली केवळ एक शहर नव्हतं, ती सत्तेचं प्रतीक होती. दिल्ली म्हणजे प्रतिष्ठा, वर्चस्व आणि राजकीय अहंकार. ती जिंकली म्हणजे अख्खा हिंदुस्थान जिंकल्यासारखं वाटत होतं. पण उत्तर भारताची जमीन वेगळी होती, तिथला भूगोल कठीण होता. हवामान मराठ्यांना अपरिचित होतं आणि शत्रूची युद्धपद्धतही वेगळी होती. तरीही मराठे या सगळ्या गोष्टी कमी लेखतात. दीर्घ मोहीम, सत्तेचे विजय आणि मोठी सत्ता यामुळे त्यांना आपण अजय आहोत असा विश्वास बसतो. हजारो मैल चालून आलेली फौज थकलेली आहे, हेही त्यांच्या लक्षात राहत नाही. विजयाची सवय धोका ओळखू देत नाही. इतिहासात अति आत्मविश्वास हीच सर्वात मोठी पराभवाची नांदी असते आणि पानिपत तिचे जिवंत उदाहरण ठरतं. विश्वास पाटीलांच्या कादंबरीत अहमदशहा अब्दालीला केवळ रक्तपिपासू आक्रमक म्हणून दाखवलेलं नाही. तो एक धूर्त, थंड डोक्याचा आणि राजकारणाची खोल जाण असलेला शत्रू म्हणून उभा राहतो. अब्दालीला मराठ्यांचं शौर्य मान्य आहे आणि त्यांच्या धैर्याबद्दल त्याच्या मनात आदरही आहे. पण तो त्यांच्या कमकुवत बाजू अचूक ओळखतो. मराठे आपल्या भूमीपासून खूप दूर आले आहेत, ही गोष्ट त्याला स्पष्ट दिसते. त्यांना लागणारी रसद सहज तुटू शकते, हे तो ओळखतो. त्यांच्या आसपासचे मित्र कधीही साथ सोडू शकतात, याची त्याला खात्री असते. त्यामुळे तो घाई करत नाही, उतावळेपणा दाखवत नाही. तो वेळेची वाट पाहतो आणि संयम राखतो. योग्य क्षण साधून केलेला एक वार युद्धाचं चित्र बदलू शकतो, हे अब्दालीला चांगलंच माहीत असतं. पानिपतच्या रणांगणावर मराठा सैन्य महिनोन्महिने अडकून पडलेलं आहे. अन्नाचा साठा संपत चाललेला आहे आणि चारा पाण्याचीही तीव्र टंचाई जाणवते. आसपासचे स्थानिक लोक मदतीऐवजी शत्रूसारखे वागू लागतात. रोजच्या रोज उपासमार सैनिकांच्या अंगवळणी पडते. थकलेली शरीरं आणि खचलेली मनं रणांगणावर फिरत राहतात. घोडे एकामागून एक मरू लागतात आणि सैन्याची ताकद कमी होत जाते. सैन्यासोबत आलेल्या स्त्रिया,
मुलं आणि व्यापारीही या संकटात अडकतात. त्यांच्या डोळ्यात भीती आहे, वेदना आहेत आणि जगण्याची धडपड आहे. या अवस्थेत पानिपत हे केवळ तलवारींचं युद्ध राहत नाही. ते माणसाच्या सहनशक्तीची आणि मानसिक ताकदीची कठोर परीक्षा बनून उभं राहतं. सदाशिवराव भाऊ हे मराठा सैन्याचे धाडसी आणि निडर नेतृत्व म्हणून उभे राहतात. त्यांच्या व्यक्तिमत्वात साहस आहे, आत्मविश्वास आहे आणि युद्धाची तीव्र जिद्द आहे. पण त्याच वेळी ते इतरांचं ऐकून घेणारे नाहीत, ही त्यांची मोठी मर्यादा ठरते. जुने आणि अनुभवी सरदार परिस्थितीची गंभीरता ओळखतात. मल्हारराव होळकर वारंवार सावध करतात की आक्रमणाची वेळ अजून आलेली नाही. ते संयम ठेवण्याचा सल्ला देतात आणि थांबण्याची गरज सांगतात. पण सदाशिवराव भाऊ आपल्या निर्णयावर ठाम राहतात. त्यांना वाटतं की माघार म्हणजे कमजोरी. इथे विश्वास पाटील नेतृत्वाचा खरा अर्थ तपासतात. ते विचारतात की नेतृत्व म्हणजे फक्त धैर्य दाखवणं असतं का, की योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची दूरदृष्टी त्याहून अधिक महत्त्वाची असते. युद्ध अखेर सुरू होतं आणि सुरुवातीला मराठे शौर्याने झुंज देतात. त्यांच्या हल्ल्यात ताकद आहे, आत्मविश्वास आहे आणि विजयाची आशा देखील आहे. पण या रणधुमाळीत एक क्षण सगळं बदलून टाकतो. अचानक विश्वासराव रणांगणावर कोसळतो. तो केवळ एक योद्धा नाही, तर पेशव्यांचा मुलगा आणि मराठा साम्राज्याचं भविष्य आहे. त्याच्या पडण्याने सदाशिवराव भाऊंचं मन पूर्णपणे तुटतं. नेतृत्वाची ताकद क्षणात ढासळते. सैन्याच्या मनोबलावर त्याचा खोल परिणाम होतो. शूर सैनिकांच्या मनात भीती आणि संभ्रम पसरतो. हा मृत्यू एका माणसाचा नसून मराठ्यांच्या स्वप्नांचा अंत ठरतो. पानिपतचं युद्ध पूर्ण ताकदीने पेटून उठतं. रणांगणावर तलवारी एकमेकांवर आदळतात आणि तोफांचा भयानक गडगडाट आसमंत हादरवून टाकतो. घोड्यांची धाव, माणसांची किंकाळी आणि तुटणारी स्वप्न एकाच वेळी कोसळू लागतात. धूळ आणि धुरामध्ये रणभूमी झाकली जाते. हजारो मराठे या युद्धात प्राण गमावतात. काही वीरांची नावं इतिहासाच्या पानांवर कोरली जातात. पण बहुतेकांची ओळख फक्त रक्त बनून मातीमध्ये मिसळते. विजय पराभवाच्या पलीकडे जाऊन मानवी हानी दिसू लागते. थोड्याच वेळात रणांगणावर आवाज थांबतात. आणि त्या सर्व विनाशानंतर एक भयानक, जड शांतता पसरते. पानिपतच्या युद्धानंतर एक मोठा प्रश्न उभा राहतो, हा खरोखर पराभव होता का? विश्वास पाटील इथे थांबत नाहीत, तर इतिहासालाच प्रश्न विचारतात. जर पानिपत हा पूर्ण पराभव असता, तर मराठे काही वर्षात पुन्हा उभे राहिलेच कसे असते? एवढ्या मोठ्या हानीनंतर मराठा सत्ता पुन्हा विस्तारायला कशी लागली, हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. याच ठिकाणी पानिपताचा अर्थ बदलतो. तो शेवट नसून एक जबरदस्त धक्का होता. त्या धक्क्याने मराठ्यांना स्वतःकडे पाहायला भाग पाडलं. चुका, भ्रम आणि अति आत्मविश्वास यांची किंमत त्यांना कळली. पानिपतने मराठ्यांना मोडलं नाही, तर शिकवलं. ही पराभवाची कथा नाही, तर आत्मपरीक्षणाची सुरुवात आहे. म्हणूनच पानिपत हा इतिहासाचा शेवट नसून पुढील उभारणीची नांदी ठरतो. पानिपत ही कादंबरी महत्त्वाची आहे कारण ती इतिहासाकडे पाहण्याची आपली सवयच बदलून टाकते. ही कादंबरी केवळ विजय किंवा पराभवाची गोष्ट सांगत नाही. ती आपल्याला शिकवते की इतिहास म्हणजे फक्त गौरवगाथा नसते. इतिहास हा आरशासारखा असतो, ज्यात समाज स्वतःचं खरं रूप पाहतो. या आरशात आपली ताकद स्पष्टपणे दिसते. त्याचबरोबर आपल्या चुका देखील लपून राहत नाहीत. सत्ता, अहंकार आणि अति आत्मविश्वास यांची किंमत काय असते, हे ती दाखवते. पानिपत आपल्याला माणूस म्हणून तपासते. ती आपली माणुसकी किती मजबूत आहे, याचा विचार करायला लावते. म्हणूनच ही कादंबरी केवळ भूतकाळाची कथा न राहता वर्तमानाशी संवाद साधते. आणि म्हणूनच पानिपत आजही तितकीच जिवंत आणि आवश्यक वाटते. आजच्या काळातही आपण स्वतःबद्दल अभिमानाने म्हणतो की आपण मोठे झालो आहोत आणि सातत्याने जिंकत आहोत. आर्थिक प्रगती, तंत्रज्ञान आणि सत्ता यामुळे हा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो. पण पानिपत आपल्याला थांबवून एक मूलभूत प्रश्न विचारते. आपण खरोखरच त्या यशासाठी पूर्णपणे तयार आहोत का?
आपल्या यशामागे योग्य नियोजन आणि दूरदृष्टी आहे का? आपण आपल्या ताकदीसोबत मर्यादाही ओळखतो का? विजयाच्या उन्मादात आपण विनम्रता विसरत तर नाही ना? इतिहास फक्त वाचण्यासाठी नसतो, तो समजून घेण्यासाठी असतो, हे पानिपत ठामपणे सांगते. भूतकाळाकडून शिकण्याची बुद्धी नसली तर वर्तमान अस्थिर ठरते. आजचा काळ वेगळा असला तरी माणसाची मानसिकता फारशी बदललेली नाही. म्हणूनच पानिपत आजही आपल्याशी थेट संवाद साधते. पानिपत ही कादंबरी वाचून मनात अभिमानाचा गर्व निर्माण होत नाही, तर एक शांत, गंभीर भाव दाटून येतो. ही कथा वाचताना आपण थांबतो आणि विचार करू लागतो. विजयाच्या घोषणा इथे ऐकू येत नाहीत, पण अनुभवाची खोल जाणीव सोबत राहते. विश्वास पाटील आपल्याला भारावून टाकत नाहीत, ते आपल्याला जागं करतात. खरा इतिहास छाती फुगवण्यासाठी नसतो, हे ही कादंबरी ठामपणे सांगते. तो डोळे उघडतो आणि मनाला आरसा दाखवतो. आपल्या यशामागची जबाबदारीही तो आपल्याला जाणवून देतो. चुका स्वीकारण्याचं धैर्य इथूनच जन्माला येतं. म्हणूनच पानिपत ही केवळ युद्धकथा राहत नाही. ती इतिहासाची आत्मा बनून वाचकाच्या मनात कायमची रुजते.